तर मॅन ऑफ द मॅच आपण देतो इथे नो डाऊट. शतकाचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, येस सागर गायकवाड इज मॅन ऑफ द मॅच. ज्युनियर पंढरी शेठ फडके अर्थातच रॉबिन शेठ यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. 35-35 रॉबिन शेठ यांना मात्र आपण यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. चेक 1 A1 जोडी आपण देखील या. अंपायर सिग्नल द्यायचं आहे. पहिलाच बॉल आणि चुकी होतीये. करणच्या बॅट मधून 4 रन येताना पाहायला मिळालेत. हाच तो करण जो प्रत्येक फॉर्मॅट मध्ये सेट होतो. प्रत्येक फॉर्मॅट 1 to 4 चं क्रिकेट असू दे, टॅपचं क्रिकेट असू दे, जमिनी लगत खेळणारं क्रिकेट असू दे, करण मात्र तो मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ते सागर गायकवाड. मॅन ऑफ द मॅच तिला जाईल. या लवकर आपली सागर थोडं. येस ज्युनियर पंढरी शेठ रॉबिन 3535 यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर देतोय. सागर गायकवाडला अभिनंदन. सागर गायकवाड जबरदस्त खेळ नेहमीच असं ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. प्रतिनिधित्व करत असतो खरं तर झरीमरी क्रिकेट संघ तिसगाव या संघाचं. आणि आज मात्र आपण पाहतोय कल्याण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द मॅच सारा वॉरियर्ससाठी. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. सागर अभिनंदन आणि पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सो थँक्यू प्रथमेश सर. तर वळूया त्या मॅचच्या दिशेने. करण बॅटिंग करतोय. करणच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. ओहो दरम्यानचा बॉल बाहेर काढला होता. करण पासून थोडासा लेग कट बाहेर काढला. पिचिंग झाला. डॉट बॉल. मतंग सारंग जाणीवपूर्वक जबाबदारीने गोलंदाजी करतोय. टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन घेतला. एक कमी धावांमध्ये रोखता येईल का या दृष्टिकोनातून या खेळपटलावरती पहिली ओव्हर तर गोलंदाजी करतोय. इथे लेगफॅन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला अदायला फेकी केली गेली. डिरेक्ट हिट लागलाय. करण पाटील बॅक टू पॅव्हेलियन. काय मात्र इथं चित्र स्पष्ट झालंय. स्क्रीनवर पाहू शकतो कशा प्रकारे फेकी केला, कशा प्रकारे हिट लागला, कशा प्रकारे सलामीवीर करण एक बेधडक आक्रमक बॅटरला मात्र माघारी पाठवलं. रन आउट स्वरूपात माघारी जातोय. पहिला झटका आलाय. एक महत्वाचा बॅटर मात्र माघारी पाठवलाय. स्क्रीनवर आपण पाहू शकतो ड्रोन कॅमेऱ्यामध्ये दृश्य केलेलं, कैद केलेलं हे दृश्य. अगदी मैदानाचा भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला तर सर्कल मैदान सर्कल बाउंड्रीचं हे क्रिकेट अतिशय नेत्रदीपक असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. आज एक वेगळं आयोजन, एक वेगळं सोहळा. प्रत्येक खेळाडूंचं देखील आज एक वेगळं असं गणवेश आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इंटरनॅशनल जगतामध्ये जसं काही फिलिंग यावा, अंडरआर्म क्रिकेटचं असलेलं हे वलय पाहता वाढलेलं एक क्रिकेटचं ग्लॅमर, त्यातून हे संपूर्ण खेळाडू आज मात्र एका वेगळ्या स्वरूपातच पाहायला मिळत आहेत. चिट्टू पौशी आणि टीमचं कौतुक असेल. दरवर्षी ही क्रीडा स्पर्धा एका वेगळ्या आयोजनाच्या माध्यमातून कव्हर केली जाते. इथे मात्र व्हाईट बॉल असेल जज केलाय. पुन्हा चुकी होती मतंगची. व्हाईट बॉल. सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. आता बघता क्षणी दुपार झालीये. दुपारच्या सत्रामध्ये देखील त्याच मॅचचा आनंद देताना ही क्रीडा स्पर्धा. इथे मात्र लेग फॅन क्षेत्रामध्ये खेळत असताना डॉट बॉल. पहिला चौकार आला आणि तदनंतर देखील एक चांगलं षटक हाताळला गेला मतंगने. 7 धावांवरतीच अंकुश ठेवलाय. एक चांगली गोलंदाजी केली. एक महत्वाचा विकेट देखील मार्गी लागलाय. 1 ओव्हर आणि 7 रन झालेत. थोडस घाई करायचंय. आणि कल्याण प्रीमियर लीग पर्व 5वं. आज ही क्रीडा स्पर्धा दुसरा दिवस आजचा क्रीडा स्पर्धेचा. काल या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. काल समालोचन कक्षामध्ये सागर मोरे सर यांनी देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या समालोचन कक्षामधून देखील पाहायला मिळाल्या.
सो एका ओव्हरचा खेळ झालाय आणि 7 रन. करणच्या जिवारी लागली असेल ती विकेट. करण अजूनही त्याच विचारत असेल की नक्कीच तो रनआउट झालो का मी, कारण ती रन घेणं किती योग्य त्याचं राहिलं. ती रन जर घेतली नसती तर काही काय प्रवास पुढे नेता आला असता. महत्वाची मॅच आहे, कारण एक विजेता संघ एक पराभव संघ, त्या दोन संघांमधून सुरू असलेला हा मॅचचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस घाई करायचंय. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरतीच बॉल मागे यष्टांच्या मागे, डॉट बॉल. अमन गोलंदाज दुसरी षटक घेऊन हाताळत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आणखी एक झटका, आणखी एक रनआउट होतोय, आणखी एक विकेट मिळतोय. एका मागोमाग एक विकेट मात्र लगेचच आलेत. 2 रनआउट स्वरूपात प्लेयर माघारी पाठवले गेलेत. ओमकार येथील जितूची विकेट गेली आणि तदनंतर ओमकारला मात्र पाठवलंय. चला थोडस घाई करा. सिंगल होईल पूर्ण. फेकी केली आहे. हो, दरम्यानचा चांगला बॉल पुन्हा एकदा मार्गी लागलाय. आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. करणची विकेट गेल्यानंतरचं जे चित्र आहे, धावांवरती लागलेला अंकुश पाहायला मिळतोय. सिंगल रन पूर्ण होईल. 1 रन मिळतोय. धावफलक बरंच पुढे न्यावं लागणार आहे. 9 रन झालेत, 2 विकेट गेलेत. फिल्डिंग मधील बदल, इथे कव्हर पॉइंटला प्रीतमकडे बॉल. दोन ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत 10. 2 ओव्हर आणि 10 रन समीकरण तसं पाहता मंदावलंय, स्थिरावलंय जे समीकरण हवं. तर कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट लिजंड जे संघ आहेत त्यांनी 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट दोनही संघ इथे मात्र रिपोर्टिंग 6 वाजता करायचंय. तर अर्थातच लिजंडचा आपण सामना पाहणार आहोत. त्या लिजंडच्या सामन्यामध्ये काही असे खेळाडू असणार आहे ज्या खेळाडूंची चर्चा त्यांच्या राजकीय पटलावरती आपण नेहमीच पाहत असतो, परंतु आज मात्र या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहू. अर्थातच सन्माननीय माजी नगरसेवक महेश गायकवाड सर आणि एकंदरीत रहीम कुरेशी सर या दोन मान्यवरांना
आज मात्र या क्रिकेटच्या पटलावरती सायंकाळी 6च्या दरम्यान आपण पाहणार आहोत लिजेंडचा सामना कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट अशी काहीशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो दरम्यानचा बॉल इथे मात्र चांगल्या प्रकारे मतंग सारंग दुसरे षटक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन हातात असताना पहिला बॉल अचूकतेचा मार्गी लागलाय. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीची सीमारेषा ओलांडतोय बाउंड्री येते पहिली बाउंड्री बऱ्याच काळानंतर ही दुसरी बाउंड्री आली आहे. पहिली बाउंड्री पहिल्याच बॉलवर आली आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही बाउंड्री आली आहे. या बाउंड्रीची गरज होती. इथे पुन्हा चान्स घेतलाय. इथे मात्र कव्हर्सच्या माध्यमातून लॉंग ऑफला पाठवलेला बॉल सिंगल रन मिळून येतोय. रन झाले तर 15 एक 50 धावांपर्यंत तरी जावं लागणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ तिसरं षटक गोलंदाज मतंग गोलंदाजी करतोय. चेक एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे लक्षात द्या. कोणत्याही संघ मालकाने किंवा कोणत्याही संघातल्या खेळाडूने कोणत्याही संघ मालकाने इथे किंवा संघ कर्णधाराने गैरवर्तन केलं आणि ते इथे कमिटीच्या निदर्शनात आलं आणि पार्शियलिटी केली आहे कोणत्याही संघ मालकाने ते पार्शियलिटी केली तर मात्र आजीवन बॅन केलं जाईल त्या संघाला कधीच KPL मध्ये पुन्हा एंट्री मिळणार नाही ही अनाउन्समेंट आहे. आणि नक्कीच या गोष्टीची नोंद घ्या. तो संघ पुन्हा कधीच KPL मध्ये खेळणार नाही ही आत्ताच अनाउन्समेंट करतोय. त्यामुळे कोणी असं निदर्शनात आलं तर या गोष्टीची नोंद घ्या. येस सो नक्कीच हो इथे आणखी एक चान्स मिळाला आणखी एक रनआउट मिळाला. तिसरा झटका तिसरा विकेट 3 विकेट मात्र इथे रनआउट स्वरूपात माघारी पाठवले गेले. तीनही बॅटरला खंत असणार आहे रनआउट स्वरूपात आमची विकेट का गेलीये कारण रनआउट होणं प्रत्येकालाच मान्य नसतं. कल्याण प्रीमियर लीगचं आपण व्यासपीठ पाहू शकतो. मान्यवरांनी मात्र तिथे उपस्थिती दर्शवली आहे. आज त्या मान्यवरांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. आपल्या सर्वांची हवीहवीशी असणारी ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाला उत्सुकता असणारी क्रीडा स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करणारी ही क्रीडा स्पर्धा कल्याण पूर्व परिसरातील नावाजलेली क्रीडा स्पर्धा कल्याण पूर्व हा विभाग आयोजनाचा भाग परंतु मुंबई आणि महाराष्ट्रभर या क्रीडा स्पर्धेची चर्चा असते. तर वळूया आता मॅचच्या दिशेने. जय येत आहेत नवीन प्लेयर. ड्रोन कॅमेरा देखील भरारी घेतोय उंचावतोय उंचावरती जाऊन हे दृश्य कैद करतोय ही मेमरी कव्हर करतोय हा अविस्मरणीय क्षण कॅमेरामध्ये कैद करतोय कारण गेलेला क्षण आपल्याला पुन्हा पाहता येणार नाही परंतु तो पाहायला जाऊ शकतो ते कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच. तो SS लाईव्हचा टेक्निकल वर्ग हा ड्रोन कॅमेऱ्याचा वर्ग आज मात्र ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतोय. इथे टॅप करण्याचा प्रयत्न प्लेयर आहेत प्रीतम येत आहेत सिंगल रन मिळतोय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटका दरम्यान धावसंख्या आहे 17 मंदावलेली धावसंख्या 2 चौकार येत असताना देखील धावांमधील बदल काही होत नाहीये धावांना आकार दिला जात नाहीये. 2 ओव्हरचा अजूनही पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि 17 समीकरण पुन्हा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो कशा प्रकारे हे क्रीडांगण कव्हर केलंय या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. उंच मजली बाजूला इमारती आणि त्याच्या मध्यभागी असलेलं हे क्रीडांगण म्हणजे एका पोषक वातावरणामध्ये असलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. योगेश नवीन आलेला बॉलर चौथं षटक घेऊन योगेश
चला स्पीडअप करायचंय. थोडस घाई करा मित्र हो. फुलटॉस बॉल टॅप केलाय. सिंगल रन मिळेल. म्हणजे उर्वरित 12 बॉल मध्ये एक 20 धावा जरी आल्या 12 बॉल मध्ये 20 रन जरी आले तरी एकंदरीत एक 40 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. इथे पुन्हा एक सिंगल रन. पॉवर प्लेची अजून एक ओव्हर बाकी आहे. त्या ओव्हरमध्ये चान्स तर घ्यावा लागणार आहे. त्या ओव्हरमध्ये चान्स घेतला जाणार. पण या ओव्हरमध्ये किती धावा योगेश खर्च करतोय. हो चांगला बॉल. पुन्हा एक निर्धाव चेंडू सांगता होतीये. मतंगने आम्हाला विश्वास दर्शवला होता. गोलंदाजी घेऊ, कमी धावांमध्ये थांबवू. करणची विकेट किती महत्वाची. इथे मात्र चुकी झाली. वाईट बॉल मिस झाला असता कीपर कडनं तर नक्कीच बाउंड्रीची रेषा गाठली असती. बट चांगलं कव्हर केलं. चांगला बॅकअप दिला कीपरने. आणखी एक चुकी होते. म्हणजे एखादा बॉल तुम्ही निर्धाव मार्गी लावता आणि तदनंतर जर असे एक्स्ट्रा रनचा खर्च करता तर त्या असलेल्या डॉट चेंडूला मात्र तितकं महत्व राहत नाही. सलग मात्र इथे 3 बॉल वाईट खर्च केलेत. 3 वाईटची हॅट्रिक. 3 बॉल वाईड. टॅप केलाय. आज कल्याण पूर्व परिसरामधील आयोजित क्रीडा स्पर्धा. आज समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत प्रसाद सर, आमच्या समवेत प्रथमेश सर. आज या 2 कॉमेंटेटरच्या माध्यमातून देखील आम्हाला काही नवीन गोष्टी देखील आज इथे शिकण्यासारख्या मिळाल्यात. चांगला बॉल पाहायला मिळाला. ब्लॉक होल बॉल. इथे मात्र सिंगल रन मिळतोय. टॅप केला. एक यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. धाव्या बदलाव्या लागणार आहेत. धावांना आकार द्यावा लागेल. यावेळेचा बॉल नक्कीच चांगला पिचिंग केला गेलाय. 4 षटकांचा खेळ झाला. 4 ओव्हर आणि समीकरण आहे 24. बॉल टू बॉल समीकरण. क्या बात आहे. काय गोलंदाजी होतीये. उर्वरित 6 बॉल शिल्लक. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. येणाऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये काय केलं जाणार, काय घडणार. चला टीम मीटिंग थोडंसं फास्ट करायचंय. हॅलो. तर R1 स्पोर्ट्स आणि जॉर्ज फायटर कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचंय. या षटकानंतर आपला टॉस केला जाणार आहे. R1 स्पोर्ट्स आणि जॉर्ज फायटर. निखिल शेवटची ओव्हर. नितीन भोईर शेवटची पॉवर प्ले ओव्हर घेऊन येतोय. 24 बॉल 24 समीकरण सद्यस्थितीला पाहायला मिळतंय. शेवटची ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर. त्या ओव्हर मध्ये धावा उलगडाव्या लागतील. चला स्पीडअप करा. थोडस घाई करा.
इथे मात्र चौकार येतोय. पहिल्या शेवटच्या पॉवर प्लेच्या ओव्हरवरती पहिल्याच बॉलवरती मात्र इथे चौकार पाहायला मिळतो. स्क्रीनवरती पाहू शकतो आपण. तर अर्थातच 4 रन. बंटी सर. येस 4 रन. (28) 28. लास्ट 5 बॉल. चान्स घेणार. चान्स घेतला गेलाय. इथे पुन्हा येतोय का चौकार. ओहो क्या बात आहे. चांगला बॉल अडवला प्रीतमने. रनिंग द बिटवीन केलं. बरंच लांबचा पल्ला गाठला. सो बॉल थांबवलाय. तीस रन झाले. ते शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इथे कव्हर्सला फिल्टर होते. सिंगल मिळतोय. लास्ट 3 बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु नंतर नितीनने मात्र स्वतःला सावरलंय. उर्वरित बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु तदनंतरचे काही बॉल सिंगल रनच खर्च केलेत. ओहो क्या बात आहे. काय फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. काय बॉल थांबवलाय. व्हेरी गुड एफर्ट. पहिल्याकडनं चुकी झाली, परंतु पाठीमागे काय बॅकअप दिलाय. काय बॉल थांबवलाय. 1 हँडेड बॉल मात्र हा मार्गी लावलाय. 1 हँडेड बॉल हा मात्र थांबवलाय. स्क्रीनवर आपण पाहू शकतो कशा प्रकारे एकाकडनं झालेली चुकी दुसऱ्याने कव्हर केली आहे. हेच क्रिकेट आहे. याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हेच कल्याण प्रीमियर लीगचं हे क्रिकेट आपण पाहतोय. सो व्हेरी नाईस. लास्ट बॉल. शेवटचा बॉल इनिंग मागील. आणि शेवटच्या बॉलवरती इथे मात्र सिंगल रन येतोय. अर्थातच 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि रन झाले तर 35-36 धावांचं समीकरण दुसऱ्या डावामध्ये पूर्ण करायचंय. तर टॉस साठी यायचंय. R1 स्पोर्ट्स आणि जॉर्ज फायटर दोन्ही संघांना विनंती आहे. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी विनंती करतो प्रथमेश ठाकूर सर यांना. थँक्यू. हे वन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लीज. विशाल सर या आपण. हॅलो हॅलो. अक्षय कुठे. अक्षय नवीन बॉल द्यायचे लवकर. अक्षय. हॅलो. हॅलो. तर टॉस केला जाईल. टॉस द्यायचंय. हॅलो. तर आमचे मान्यवर विकी म्हात्रे टॉस करतील. 2 संघ इकडे 1 स्पोर्ट्स आणि एकीकडे जॉर्ज फायटर. टॉस झालाय. तर एकंदरीत टॉसचा निर्णय झालाय. तर काय घ्याल. फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंगचा डिसिजन घेत आहेत. एकंदरीत किती रन्स.
आम्ही प्रथम फिल्डिंग करणार आहेत, तर एकंदरीत किती रन थांबवाल? आम्ही कमीत कमी रन थांबवायचा प्रयत्न करू. तर नक्कीच किरण आहे ते किरण आज हॅलो, तर नक्कीच किरण एक वेगळ्याच अंदाजामध्ये आज बॅटिंग करतायत. किरण, पहिल्या डावामध्ये किती रन आखण्याचा प्रयत्न असेल? काही टार्गेट नसेल किती बनवायचं काय बनवायचं, जसं फ्लोमध्ये रन होतात. पहिल्या बॅटिंग ॲक्च्युली पहिल्या मॅचला मी टॉस जिंकलो असं तर बॉलिंग घेणार होतो, पण आता बॅटिंग चांगली झाली. पहिल्या मॅचला बॅटिंग चांगली झाली, त्यामुळे आता बॅटिंग आली तर काही हरकत नाही आहे. उलट चांगलं वाटतं आहे, कारण की पहिल्या मॅचला पण बॅटिंग करून आम्ही जिंकलो आहे. तर अजून कॉन्फिडन्स चांगला असेल आमचा, कारण की बॅटिंगच आली आहे परत. तर नक्कीच दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आपण लगेचच वळणार आहोत मॅचच्या दिशेने. तर थँक्यू. तर समालोचन कक्षामध्ये मी बदल करतो आणि घेऊन जातो प्रथमेश ठाकूर या. थँक्यू. हॅलो, तर 35 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मतंग आणि सुनील ही जोडी मात्र दाखल झाली आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. मागे बॅकअप नाहीये. सेकंडचा कॉल मिळेल दुसरी. 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केलात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काल आपण पाहिलं रिया 11 या संघात असंच काहीतरी घडलं. डायरेक्ट हिट झालं, त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. 6 रन्स ते मिळाल्या. सामने वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. सेकंड हाफ मध्ये फर्स्ट मॅच आता आपण कव्हर करतोय. आई एकवीर आराध्या पॅकर्स विरुद्ध अजिंक्य साई बिलिव्हर्स या दोन संघांमध्ये तुल्यबळ अशी लढत आपण पाहतोय. अप्रतिम सामना. दोन्ही संघांना विजयासाठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. गोलंदाजी मार्कवरती ओंकारला पण मापक असं लक्ष आहे. टार्गेट तितकं मोठं नाहीये. आपटी शॉट. सुनील फुलोऱ्याने आपण पाहतोय नेहमीच अशा प्रकारचे फटके ते खेळत असतात आणि येस आपटी शॉट म्हणून त्यांची ओळख आहे. अनोखे फटके ते नक्कीच खेळत असतात आणि किरण शेंदे देखील सांगितलं एक वेगळ्या प्रकारचे अनोखे फटके ते एक्झिक्यूट करत असतात नेहमीच. लेगस्टमवरती तुम्ही त्यांना बॉल टाकू शकत नाही. हलकंसं ऑफस्टमच्या बाहेर देखील दिला तरी विकेट किपरच्या मागे चांगले फटके त्यांचे पाहत असतो नेहमीच. पुढे साऊथ पॉवर पॅक एअर लॉन ड्राइव्ह जबरदस्त चपराक दिले. चाबूक शॉट चौकार. पाहतोय काय फटका होता, काय टायमिंग जबाब संपर्क झाला आणि ज्या क्षणी संपर्क झाला त्यावरती मोहर लागली चौकाराची. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावरती खेळतात सुनील फुलोरे. पुढे सरसावट बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला. मिड ऑनला फिल्डर आहे. रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती 11. 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट while बॅटिंग इन सेकंड सेशन.
वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य असू द्या प्लीज, विनंती आहे. वारंवार सूचना मी एकच करणार नाही, कारण वेळ महत्त्वाचा आहे प्रत्येकाला, कारण आज 13 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. एक सामना देखील तुम्ही पाहणार आहात, कल्याण ईस्ट लेजंड्स वर्सेस कल्याण वेस्ट लेजंड्स. ठीक 6 वाजता देखील आपण रिपोर्ट करायचं आहे. 6 वाजता सामना तो आपण पाहणार आहोत. आणि मला तर वाटतं उद्या प्रसाद सर एक सामना आपली संपूर्ण आपली ऑफिशियल टीम म्हणजे पंच, समालोचक, लाईव्ह, विपक्ष, चिट्टू पावशे यांचा संघ असेल, ते देखील एक बॅटल चांगलं असेल. आणि चिट्टू पावशेने सांगितलं की त्या मॅच मध्ये स्पेशल गिफ्ट असणार आहे. ओ काय घडलं, इंडिया गेट मधून दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार होतोय प्लेयर्स लॉबी मध्ये. 4 धावा. आणि इंडिया गेट मधून चेंडू फरार झाला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या चौकाराने पुढे आता टोटल 15 वरती 15 ऑन बोर्ड. गोलंदाज करेल तरी काय जर अशी फिल्डिंग होत राहिली तर, हा देखील प्रश्न उभा राहिला. आता ओमकारला 2 षटक हाताळायचे आहेत. केपी देखील पाहतोय काय घडतं एक्झॅक्टली. तो देखील धावचीच्या स्वरूपात बास झाला, कारण पाटील आपण पाहिला स्वस्तात डाव संपला करंटचा. पहिल्या सत्रामध्ये हर्षल आपण पाहतोय दुसऱ्या सत्रात. ओ अप्रतिम चेंडू. जेव्हा चेंडू रिलीज केला तेव्हाच त्याने कॉल केला विकेट किपरला घे, आणि चेंडू कलेक्ट देखील केला. यष्टीरक्षकानं ही खासियत राहिली हर्षलची नेहमीच. हर्षल पुढचा चेंडू घेऊन वळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, कारण काहीतरी सांगतायत. यष्ट्यांच्या मागून हे सांगणं गरजेचं देखील आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न काय करतायत ओमकार, त्यांच्या बाजूने चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक शानदार चौकार. ब्रेक घेत आहेत सध्या मॉर्निंग सेशन पासून स्कोररच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. ओ हवे ते चेंडू शैलेश जर चूक करत नाहीये. शैलेशच्या टीपला झेल संपलाय. फलंदाज मतक सारंगसाखे आयकॉनला माघारी धाडलंय विकेटचं पतन. मतंग सारंग आउटर आयकॉन मात्र आपण पाहतो वैयक्तिक त्याने देखील 13 धावा बनवल्या, तो बास झालाय. या मॅच मध्ये पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं, सॉरी पहिल्या डावात देखील आपण पाहिलं करण पाटील आउटर आयकॉन अवघ्या 4 धावा त्याने बनवल्या. आणि आता या डावामध्ये आपण पाहतोय आउटर आयकॉन मतंग सारंग 13 धावा बनवल्यात. पहिल्या इनिंग मध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाही पूर्ण टीमची. धावसंख्या हवं तशा धावफलकावरती लागल्या नाहीत. हर्षल बाबा तयार, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटर येस पंच इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव असं की अतिरिक्तने पुढे टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतो येऊन पोहोचले. आता 20 धाबा टार्गेट एकंदरीत आपण पाहतो 36 धाबांचं आहे. 36चं टार्गेट आहे. ओ अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव बघा, अतिरिक्त धाव संख्या वाढत चालली आणि ऑलरेडी जर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असेल तर तुम्ही खर्च कराल तर मात्र लवकरच सामना आता तो निसटेल आणि तेच तुम्हाला पाहायला मिळत आहे. सामना आता दूर चाललाय. अजिंक्य साई बिलीव्ह अँड अचीव ऑन साईडला टर्न केलाय. क्या बात आहे. फाईन खेळलाय. फाईन लेगच्या बाहेर. हा येतोय कलात्मक चौकार. डीजे यंगस्टर वन साइड हिरो काही करू शकतील ते. वेगवान होता
थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती 2 षटकाचा गॅस संपन्न. ॲट एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची टोटल 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ 1 आफ्टर सेकंड ओव्हर. बुलाती है इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय का? येस, अजिंक्य साई बिलिबस इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करतात. चला, विनंती आहे जे मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेले आहेत खेळाडू त्या सर्वांना विनंती आहे आपण थोडं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जा चिट्टू, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी इथे आम्ही 2 धावांची घोषित करू. चिट्टू पावशी आपण प्लीज मेन प्रवेशद्वाराच्या थोडं बाहेर जा, नाहीतर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी ते लावली जाईल. विनंती आहे. नियम सर्वांसाठी सारखे चिटू बघा प्लीज. रहीम सर प्लीज आपण देखील गमतीचा भाग आहे, चला हरकत नाही. नाही पण नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. ओमकार ऑफ साइडला सुनील फुलोरे, टिपिकल सुनील फुलोरे स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेगच्या बाहेर चपराक दिले. 4 धावा. आणि याच प्रकारच्या फटक्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि म्हणूनच कल्याण आयकॉन मध्ये त्याची वर्णी लागली आहे. जबरदस्त की आपण पाहतोय. हो, रिव्हर्स साठी तयार झाला होता. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावपंच इशारा करतात आबांतर ताब्याचा सोडून दिला बघा. धावसंख्या 30 वर. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. आपटी शॉट, क्या बात आहे. अप्रतिम फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील फुलोरेचा ट्रेडमार्क स्ट्रोक आपण पाहतोय. 4 रन. आपटी शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका, टिपिकल सुनील फुलोरे स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. आपण समोर खेळायचा होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या झाली आता 34-34. 2 धावांची गरज आहे. पुढे आलाय, ऑन साइडला वळला. 1 धाव पूर्ण केले. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या आता मात्र समांतर 35 वर आपण पाहतोय. आता फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. बघा इथे 12th मॅन बुवा पॅनल्टी लागेल. आपल्याला गोष्टीची नोंद घ्या, कारण आपण इथे आवाज देऊ शकत नाही आहात. दोन बाहेर ठेवावे लागतील केपी. 2. आता फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल. धावसंख्या समांतर. क्षेत्ररक्षक सगळे जवळ आलेत. 35 झालेले आहेत. स्कोर इज इक्वल. चला ओमकार. हो, इथे काय घडतंय. धावचीची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळेल. विकेटचा पत्र आपण पाहतोय. या मोमेंटला ही गमावलेली विकेट येत आहे ते डॉट बॉल कुठेतरी प्रेशर बनवू शकतात का, आणि नेट रन रेट वरती मेनली इम्पॅक्ट टाकतील जरूर.
अशी विभागातील नामांकित खेळाडू आहे. ऑन साइडला यश फिनिशेस ऑफ स्टाईल, आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. मॅच फिनिश आणि ते सामना जिंकलाय आई एकवीरा आराध्या पॅकर्स या संघानं. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड, अभिनंदन. अभिनंदन आई एकवीरा स्पोर्ट्स आराध्या पॅकर्स संघ अभिनंदन. R1 स्पोर्ट्स आणि जॉर्ज फायटर्स आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, कारण यापुढचा सामना तुमचा असेल. त्यानंतर अधीर 11 आणि VK प्रतिष्ठान सगळ्यांचे 2-2 मॅचेस कंप्लीट झालेले आहेत. Man of the match मतंग सारंग ठरल्या सामन्यात.